त्या सगळ्या 20 मुली सापडतात ज्यांनी आत्महत्या केली आहे सेम पद्धतीमध्ये. कुठच्या तरी मेन शहरातल्या बस स्टॉपवर जाऊन त्या बस स्टॉप मधल्या लेडीज टॉयलेटमध्ये टॉयलेटचं दार आतून बंद करून त्यांनी सगळ्यांनी आत्महत्या केलेली असते. आत्महत्या करताना त्यांनी वधू वस्त्र, नवरीचे कपडे घातलेले असतात, अंगावर एकही दागिना नसतो आणि त्यांच्यासोबत कुठचीही प्रकारची आयडेंटिटी किंवा कुठच्याही प्रकारची व्यक्ती नसते. किती गोष्टींचा संशय येतोय खरं तर. म्हणजे चोरी आहे की काही कर्मकांड आहे, कारण सगळ्यांनी नवरीचे कपडे घातले, त्यात काही जादूटोणा अँगल आहे का, पासून केवढे खरं तर प्रश्न पडायला लागतात. पोलिसांनाही हाच प्रश्न पडतो आणि त्यांना लक्षात येतं जी लव्ह जिहादपासून सुरू झालेली गोष्ट ह्युमन ट्रॅफिकिंग पर्यंत आली, ती ह्युमन ट्रॅफिकिंगची गोष्ट नसूनही कर्नाटकच्या तेव्हापर्यंतच्या इतिहासातला सगळ्यात भयानक सिरियल किलर त्यांच्या समोर येणार होता. मोहन कुमार ही गोष्ट आहे. भारतातल्या एका नटोरियस सिरियल किलरची, सायनाइड मोहन याची. आपली गोष्ट सुरू होते 2009 मध्ये. कर्नाटकात मँगलोर जवळ एक बारीमार नावाचं गाव आहे. तिथे एका मागासवर्गीय घरामध्ये, गरीब घरामध्ये अनिता बंगेरा नावाची एक मुलगी असते जी घर सोडून पळून जाते. सोबत जाताना ती तिच्या भावाचा आणि नुकताच तिला गिफ्ट दिलेला एक फोन आणि काही घरातले दागिने आणि काही थोडेसे पैसे असं घेऊन ती मुलगी गायब होते. नॅचरली आपल्या घरातली मुलगी ही गायब झालेली आहे म्हटल्यावर लोकांना संशय येतो आणि ह्या संशयातून त्यांना असं लक्षात येतं की तिचा एक मित्र आहे आणि त्या मित्राबरोबर ती पळून गेलेली असण्याची शक्यता आहे. तो मित्र हा मुसलमान असतो, त्यामुळे नॅचरली या सगळ्या घटनेला लव्ह जिहादचा एक चष्म्यातनं बघणं सुरुवात होते. कारण आपली मुलगी एका मुलाशी बोलतीये, तो मुलगा आपल्याला माहितीचा नाहीये, आपल्या धर्मातला नाहीये, आपल्या ओळखीचा नाहीये आणि अशा मुलाबरोबर ती पळून जाते म्हटल्यावर कदाचित नॅचरली कोणीही आई बाबा घाबरतील. पण ह्याचा फायदा अनेक संस्था घेतात आणि त्यांचा काय अजेंडा पुढे करण्यासाठी ते त्याच्या विरुद्ध प्रोटेस्ट करतात. कदाचित ह्या प्रोटेस्टमुळेच पुढे ज्या सगळ्या घटना घडणार आहेत त्या घटनांची सुरुवात होते. लव्ह जिहादपासनं सिमिंगली सुरू झालेली ही गोष्ट आपल्याला पुढे काय काय वळणांवर घेऊन जाणार याची कल्पना पण आपण सुरुवातीला करू शकत नाही. बापरे. अनिताच्या घरचे काही सामाजिक संस्था तिथे काम करणारे आणि एकंदर सगळी लोक बारीमारमधल्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन खूप प्रोटेस्ट करतात की तुम्ही आमची तक्रार नोंदवून घ्या. नॅचरली म्हणजे आतापर्यंत आपण ज्या सगळ्या केसेस बघितल्या त्यातनं एक पॅटर्न कदाचित दुर्दैवाने लक्षात येईल की पहिल्यांदा कुठच्याही प्रकारे तक्रार घ्यायला हे पोलीस टाळाटाळच करतात. मग ते आधीच्या एपिसोड्समध्ये बघितलं असेल तर काय जाऊ दे, लहान बाळ आहे किंवा तरुण मुलगी आहे, ह्या वयात हे होणारच, थोड्या वेळात परत येऊन जातील, तरुण रक्त आहे, अशा गोष्टी होणारच वगैरे, अशा काहीतरी जुजबी उत्तरं देऊन त्या तक्रार घ्यायला टाळाटाळ केली जाते. पण तरीही अनिताच्या घरची आणि तिच्या आजूबाजूची लोक, ओळखीची लोक हे प्रोटेस्ट करतात आणि मुद्दा धरून ठेवतात की नाही, तुम्ही FIR ही नोंदवलीच पाहिजे. ही FIR नोंदवली जाते. भीती असते लव्ह जिहादची, त्यामुळे अनिताच्या मिसिंग रिपोर्ट हा फाईल केला जातो की कदाचित तिचं फोर्स धर्मांतर तरी नाही होत आहे ना, किंवा ह्या गोष्टी. आणि या मिसिंग पर्सन्स किंवा हरवलेल्या माणसाचा तपास घेण्याची शोध प्रक्रिया सुरू होते. पण या सगळ्यामध्ये म्हणजे ज्यावेळेस लव्ह जिहाद याला अँगल ने बघितलं जातंय त्यावेळेस तो मुलगा सुद्धा गायब असतो का? म्हणजे तिचा जो मित्र असतो, ज्याच्यावर संशय असतो त्याने तिला पळवून नेल्याचा, तर तो मित्र पण गायब असतो का? तो मित्र कोण आहे, खरंच आहे की नाही, एक्झॅक्ट कोण आहे हे कोणाला माहितीच नसतं. एक पुसटची शक्यता असते की एक कोणतरी तिचा मुसलमान काही मित्र आहेत त्याच्यापैकी एकाबरोबर कदाचित ती पळून गेली असू शकते. त्यामुळे कोण मित्र आहे, तो कुठे राहतो, त्याच्यापर्यंत आपण शोधावं, ह्या काहीच
गोष्टी ॲटलिस्ट ते घरचे करू शकत नाही. कदाचित ते होप करत असतात की कदाचित पोलीस या गोष्टी करू शकतील. ओके. पोलीस हळूहळू या घटनेचा शोध घ्यायला सुरुवात करतात आणि अर्थात आपण फिल्ममध्ये बघितलेलं आहे की पहिली जी शोधाची स्टेप असते ती तिचा कॉल रेकॉर्ड ट्रेस करणं, हो. की कुठच्या नंबरला तिने सगळ्यात जास्ती फोन केलेत का, किंवा त्या फोनमधनं काही पॅटर्न सापडतोय का. तर नॅचरली ते तिचे कॉल रेकॉर्ड सगळे ट्रेस करतात आणि त्याच्यातनं त्यांना एक नंबर सापडतो, ज्या नंबरशी गेले 3-4 महिने ती कंटिन्युअस खूप वेळ बोलत आहे आणि सारखे फोन करत आहेत. इनफॅक्ट शेवटचा डायल नंबर सुद्धा तोच आहे आणि तासनतासाचं त्यांचं बोलणं पण आहे. सो त्यांना वाटतं की हाच तो मुलगा आहे ज्याच्यासोबत ती कदाचित पळून गेलेली आहे. त्या नंबरचा शोध घेत घेत ते त्यांच्या गावाजवळ मडिकेरी नावाचं एक कोस्टल टाउन आहे कर्नाटकमध्ये. त्या मडिकेरी गावात जाऊन पोहोचतात, जिथे त्यांना एक मुलगा सापडतो ज्याचं नाव आहे श्रीधर. अच्छा. ह्या श्रीधरचा तो फोन असतो, म्हणजे या श्रीधरच्या नावावर तो फोन रजिस्टर झालेला असतो. त्या श्रीधरचा जेव्हा तपास घेतात किंवा त्या श्रीधरशी जेव्हा बोलतात तेव्हा त्यांचं असं लक्षात येतं की जरी तो फोन श्रीधरच्या नावावर रजिस्टर असेल तरी तो फोन त्याची बहीण कावेरी वापरतीये. ओके. आणि ती कावेरी सुद्धा गेले अनेक महिने मिसिंग आहे. ओके. घरच्यांना एकदा विचारलं जातं की मडिकेरीमध्ये कावेरी मानकू नावाची एक मुलगी राहते, तिचा आणि तुमच्या मुलीचा काही संबंध आहे का, किंवा ती काही ओळखते का, या दोघी कधी मैत्रिणी आहेत का, काय आहेत का. घरच्यांना या मुलीबद्दल काहीच माहिती नसतं. म्हणजे पण मग ही अनिता आणि कावेरी कसे बोलत असतात रोज? याचीही उत्तरं कोणालाच माहिती नाहीये. त्या दोघींमध्ये काहीच लिंक एस्टॅब्लिश होत नाहीये पोलिसांना. सो नॅचरली पोलीस ते करतात जे त्यांनी अनिताच्या बाबतीत केलंय, ते कावेरीच्या फोन रेकॉर्ड्स बघतात. ज्या पद्धतीने अनिताचे कॉल रेकॉर्ड्स त्यांनी ट्रेस केलेले तसेच कावेरीचेही कॉल रेकॉर्ड्स ते ट्रेस करतात. आणि जेव्हा ती हरवलेली असते त्या दिवसाच्या आधीपर्यंत त्यांना अजून एक असा नंबर सापडतो, जो पॅटर्न अनिताचा होता तोच पॅटर्न इकडेही होता, की एका अननोन नंबरशी ती तासनतास बोलते आहे गेले अनेक महिने, ती हरवण्याच्या आधीचे. ओके. तो नंबर ट्रेस केल्यावर ही आता एक सायकलच सुरू होते की अनिताचा नंबर कावेरीकडे सापडतो. कावेरी हरवलेली असते. कावेरीचा ज्याच्याशी बोलत असते ती असते पुष्पा नावाची एक मुलगी. ती सुद्धा कर्नाटकातल्या अशा एका छोट्याशा गावातली असते. तीही मिसिंग असते. तिच्याही फोनवरचे रेकॉर्ड्स चेक केल्यावर अजून एक विनुता नावाची मुलगी असते. सो असं करत करत त्यांना जवळजवळ 19-20 मुली सापडतात आणि ही एक लिंक त्यांना सापडत जाते की मुलगी हरवतीये. ती मुलगी हरवल्यानंतर तिचा फोनचा वापर होऊन दुसऱ्या एका मुलीशी संपर्क साधला जातोय, सततचं बोलणं होतंय आणि ज्या मुलीशी संपर्क साधला जातोय तीही मुलगी हरवते आणि ही सायकल कंटिन्यू होते. सो लव्ह जिहाद पासून जी केस सुरू झालेली, जी आता मिसिंग पर्सन्स म्हणून त्यांनी ऍक्शन घेतली, त्यांना आता कुठेतरी संशय येतो की ही ह्युमन ट्रॅफिकिंगची आणि ही साखळी किती मोठी होत जाते. त्यांना तरी 20च्या आसपास मुली सापडतात, ज्यांना एकाकडून एक अशा 20 मुलींची साखळी त्यांना सापडते. सगळ्या मुली गायब आहेत आणि या सगळ्या मुली गायब आहेत. त्यामुळे मानवी तस्करी होते की काय, किंवा प्रॉस्टिट्यूशन सारख्या काही याच्यात त्यांना अडकवलं जातंय का, कारण बाकी काहीच त्यांना लिंक्स सापडत नाहीयेत. सो हा तपास त्यांचा चालू होतो आणि जे काही त्यांना असे लिंक्स सापडतात किंवा गँग सापडतात जे ह्या प्रकारचं ह्युमन ट्रॅफिकिंग करतात, त्यांच्यावर पाळत ठेवून किंवा प्रॉस्टिट्यूशन रिलेटेड कुठच्या गोष्टींमध्ये काही होतंय का, काही रिपोर्टेड केसेस मिळतात का, ह्या सगळ्याच्या शोध करत करत ऑलमोस्ट डेड एंड त्यांच्या सगळ्या प्रकरणाला येऊन जातो. म्हणजे सुरुवात होते लव्ह जिहाद अँगल आहे का हे शोधण्यापासून, या एवढ्या सगळ्या मुली मिसिंग आहेत हे सापडतं, पण यात परत लव्ह जिहाद अँगल परत दिसतो, सापडतो, रिअश्युअर होतो, असं काही घडतं की नाही? या प्रकारचं काहीच नाही, कारण त्या मुली कुठे गेल्यात, काय गेल्यात ह्याची काहीच कल्पना नसते. हा शोध चालू असताना ज्या क्षणी पोलिसांना असं वाटायला लागतं की आपला आता डेड एंड आलेला आहे, त्या क्षणी एक थोडासा आशेचा दिवा त्यांना दिसतो. तो म्हणजे त्यांच्या अनिता जिथे
राहत असते ज्या गावात, त्या गावापासून एक साधारण 150-160 किलोमीटर लांब हसन नावाचं एक गाव आहे, जिथे इंटरसिटी एक बस स्टॉप आहे. तिथल्या लोकल पोलीस स्टेशनमधनं या पोलिसांना फोन येतो. रॅन्डम एका वेगळ्या पोलीस स्टेशन Random. मधनं या पोलिसांना फोन येतो. येस. हा. की तुम्ही ज्या मुलीला शोधताय ती काही महिन्यांपूर्वी आम्हाला मृत अवस्थेत आढळलेली, आणि बहुतेक हे डिटेल्स आहेत, तर तुम्ही हे डिटेल्स मॅच करा. ओके. ते डिटेल्स असे असतात की अनिताचा फोटो त्यांच्याकडे असतो, जो मिसिंग पर्सन्ससाठी हो. त्यांनी सर्क्युलेट केलेला असतो, की या पद्धतीचा कोणी तुम्हाला ह्युमन ट्रॅफिकिंग किंवा कुठे रेड लाईट एरियामध्ये अशा दिसत आहेत का मुली, ह्या संबंधात त्यांनी अनिताचा जो फोटो सर्क्युलेट केलेला असतो त्या बेसिसवर त्यांना फोन येतो की ही डेड बॉडी आम्हाला ॲक्च्युली सापडलेली. विवेकशीत त्यात अशी गोष्ट होती की ती एका बसस्टॉपमध्ये आत्महत्या केलेली त्यांना सापडलेली. सो बसस्टॉपचं जे लेडीज टॉयलेट होतं त्याच्यात तिने आतून दरवाजा बंद करून घेतलेला, तिने विष घेऊन आत्महत्या केलेली, आणि ती मृत अवस्थेत जेव्हा त्यांना सापडली तेव्हा तिने अंगावर वधूवस्त्र घातलेली असतात, नवरीचे कपडे घातलेले असतात, पण एकही दागिना अंगावर नसतो. आता खरं तर याच्यामध्ये खूप गोष्टी संशयास्पद आहेत. म्हणजे अंगावर एकही दागिना नसणं, कारण जर नववधू असेल तर दागिने तर आपल्याकडे प्रत्येक नववधू घालते. अशा पद्धतीने ती कशी म्हणजे मृतावस्थेत सापडली, कोण तिच्यासोबत होतं, ती लग्नाच्या कपड्यांमध्ये का होती, सोबत तिच्या काही बिलॉंगिंग्स का नव्हते, त्यांनी तपास घेण्याचा का प्रयत्न केला नाही, हे अनेक प्रश्न आपल्याला सापडतात. बापरे, पण हे किती वियर्ड आहे ना, की एका गावात एक मुलगी गायब होते, ती काही महिने सापडत नाही, तिचा शोध घेताना अनेक अशा मुली गायब आहेत असं त्या एका साखळीतनं असं लक्षात येतं. काही महिन्यानंतर कळतं की ती मुलगी जी पहिली होती ती गेलीये, आणि ते पण एका वेगळ्याच ठिकाणी, आणि तिला जाऊनही काही महिने झालेले आहेत. तर बापरे, हे कुठे चालली आहे नेमकी ही गोष्ट? पोलिसांनाही हाच प्रश्न पडतो, आणि त्यांना लक्षात येतं की जे आपण म्हटलं, जी लव्ह जिहादपासून सुरू झालेली गोष्ट ह्युमन ट्रॅफिकिंग पर्यंत आली, ती ह्युमन ट्रॅफिकिंगची गोष्ट नसूनही कर्नाटकच्या तेव्हापर्यंतच्या इतिहासातला सगळ्यात भयानक सिरियल किलर त्यांच्या समोर येणार होता. बापरे. सो आता सिरियल किलरला शोधण्याचा तपास सुरू झाला होता. जेव्हा अनिताची डेड बॉडी सापडली तेव्हा नॅचरली जे पोलीस तपास करत होते त्यांनी रिपोर्ट्स मागवून घेतले की तुम्ही काय रिपोर्ट केलाय. तर त्यांनी बेसिक पोस्टमॉर्टम केलेलं की विष खाऊन मृत्यू झालाय, काय मार्क्स जे शरीरावर असतील ते, सोबत काही आयडेंटिफिकेशन सापडलं नाही, आणि परिणामी त्यांनी रिझल्ट असा काढला की आत्महत्या, आणि केस बंद केली. प्रोटोकॉल असा असतो की लोकल न्यूजपेपरमध्ये तुम्हाला ॲड द्यायला लागते की अशी अशी व्यक्ती मृत आमच्या ताब्यात आहे. सो जर तुमच्यापैकी कोणाचं हे मृत व्यक्ती नातेवाईक असेल तर ओळख पटवा आणि तुम्ही हे मृत शरीर तुमच्यासोबत घ्या, सो दॅट तुम्ही अंतिम संस्कार वगैरे करू शकाल. जर त्या ठराविक पिरियडमध्ये कोणीही मृताची ओळख नाही पटवू शकलं तर पोलीसच अंत्यसंस्कार करतात, फक्त फाईल ठेवून देतात, जे आपण अनुज टिक्कूच्या केसमध्ये सुद्धा पहिल्या एपिसोडमध्ये बघितलं होतं. जेव्हा असं होतं तेव्हा हळूहळू मग ते बाकीच्या पोलीस स्टेशनमध्येही शोधायला लागतात, आणि त्यांना एक एक करत त्या सगळ्या 20 मुली सापडतात ज्यांनी आत्महत्या केली आहे सेम पद्धतीमध्ये. कुठच्या तरी मेन शहरातल्या बसस्टॉपवर जाऊन त्या बसस्टॉपमधल्या लेडीज टॉयलेटमध्ये टॉयलेटचं दार आतून बंद करून त्यांनी सगळ्यांनी आत्महत्या केलेली असते. आत्महत्या करताना त्यांनी वधू वस्त्र, नवरीचे कपडे घातलेले असतात, अंगावर एकही दागिना नसतो, आणि त्यांच्यासोबत कुठचीही प्रकारची आयडेंटिटी किंवा कुठच्याही प्रकारची व्यक्ती नसते. बापरे, केवढं फिशी आहे. म्हणजे एक एक करून त्या मुली गायब होतात, त्या काही महिन्यांनंतर त्या गेल्या आहेत असं कळतात, आणि त्या पण कुठल्या तरी भलत्याच ठिकाणी, ते पण काही महिन्यांपूर्वी गेल्यात, आणि त्यांनी काहीतरी वियर्ड नवरीचे कपडे घातलेले आहेत, अंगावर काही दागिने नाही. त्यामुळे किती गोष्टींचा संशय येतोय खरं तर. म्हणजे चोरी आहे की काही कर्मकांड आहे, कारण सगळ्यांनी नवरीचे कपडे घातले, त्यात काही जादूटोणा अँगल आहे का, पासून केवढे खरं तर प्रश्न पडायला लागतात. नॅचरली. पण
हे प्रश्न कदाचित आपल्याला पडतात, पण त्या लोकल पोलीस स्टेशनमध्ये कोणालाच कदाचित हे प्रश्न पडले नाहीत, कारण ह्या सगळ्या केसेस सुसाईड म्हणून बंद केल्या गेलेल्या. जर अनिताची केस मिसिंग पर्सन म्हणून शोधली गेली नसती तिच्या गावातनं, तर आतापर्यंत या केसचा कदाचित उलगडाच झाला नसता आणि अजून विक्टिम्स त्यात मिळाले असते. बापरे. बरं, ह्यामध्ये सगळ्याच मुली गायब आहेत का, तर असं पण नाही. काही लोकांच्या मुली म्हणजे त्यांना माहितीये की कालपर्यंत ती मुलगी आमच्या संपर्कात होती, कारण तिच्या नवऱ्याशी आम्ही आत्ता तर बोललोय, आम्ही बरं. आमच्या मर्जीने त्यांचं लग्न लावून दिलंय. अशाही 3-4 केसेस त्याच्यामध्ये होत्या. पण कॉमन हेच होतं की नवरीच्या कपड्यामध्ये मुलगी बाथरूममध्ये मृतावस्थेत सापडली. बापरे. पोलिसांना जेव्हा हा पॅटर्न कळतो तेव्हा ते अजून संशोधन करायला लागतात, कारण नॅचरली सिरियल किलर आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात कर्नाटक शहराने आतापर्यंत कधीच सिरियल किलर बघितला नव्हता. हे जेव्हा कळतं तेव्हा त्यांना लक्षात येतं की जरी सिम कार्ड्स ही वेगवेगळी वापरत गेली असली तरी फोनचा जो युनिक नंबर असतो IMEI नंबर, तो IMEI नंबर सेम आहे. ओके. आणि त्यांना हे आत्ता लक्षात येतं? येस. म्हणजे जर त्यांना माहितीये की या 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 नंबरचा ही लिंकेज आहे आणि ते एका डेड पॉइंटला जातात आणि तोपर्यंत त्यांना लक्षात नाहीये, परत ज्यावेळेस हे सगळ्या मेलेल्या मुलींच्या केसेस दिसायला लागतात त्यावेळेस परत जाऊन ते सेम रेकॉर्ड चेक करतात आणि त्यांना IMEI नंबर सापडतो. म्हणजे खरं तर पहिल्या वेळेस जी ती साखळी सापडली त्यावेळेस सापडणं किती शक्य होतं की नंबर्स बदललेत पण IMEI नंबर तोच आहे. जसं ऍक्च्युली या केसमध्ये आपण पण जसं डीप जात जाऊ तसं आपल्याला लक्षात येईल की सुरुवातीला जो एफर्ट्स आणि जो इंटरेस्ट पोलिसांनी दाखवला तो त्यांना गांभीर्य कळत जातात तसतसा त्यांनी वाढवत नेलेला आहे. त्यामुळे सुरुवात ही अत्यंत निरुत्साही पद्धतीने किंवा करायचं म्हणून करायचं अशा पद्धतीने झालेली आपल्याला दिसते कदाचित, आणि मग हळूहळू डीप इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं. हा IMEI नंबर असतो देराला कट्टा नावाच्या एका गावामधल्या एका मुलाचा. तो मुलगा अगदीच 15-16 वर्षाचा असतो. त्याचं नाव असतं धनुष. अच्छा. ह्या धनुषची जेव्हा माहिती काढतात तेव्हा तो सांगतो की हा नंबर माझा नाहीये, माझे काका आहेत जे इथे शिक्षक होते, ज्यांचं नाव आहे मोहन कुमार. अच्छा. त्या मोहन कुमारांचा हा नंबर आहे. पण आता या मोहन कुमार पर्यंत पोहोचणार कसं? पोलिसांना खात्री पटते की हा मोहन कुमारच आपला गुन्हेगार आहे, आपला सिरियल किलर आहे, संशयित आहे. पण त्याला शोधणार कसं? सुदैवाने त्यांना एक अजून मुलगी सापडते सुमित्रा नावाची, जी अशीच एका माणसाशी बोलत असते जो एक सरकारी नोकर असतो आणि त्यांनी तिला पळून जाऊन लग्न करण्याची स्वप्न दाखवली असतात. पण हा सापळा असतो आणि ह्या सापळा पोलिसांनी रचलेला असतो मोहन कुमारला पकडण्यासाठी, आणि त्या सापळ्यामध्ये मोहन कुमार अडकतो आणि जवळच्याच एका बस स्टॉपवर त्याची अटक केली जाते. अटक केल्यानंतर जी गोष्ट पुढे येते ती आहे भारतातल्या एका नटोरियस सिरियल किलरची, सायनाइड मोहन याची. बापरे. पण हे इतकं वियर्ड आहे की एका मागोमाग एक इतक्या मुली, म्हणजे किती 20 मुली, 20 मुलींना त्याने गायब केलं आणि 20 मुली गायब झाल्या, त्यांना काहीतरी पद्धतीनं त्याने मारलं आणि ते सापळा रचून त्याला 20व्या खुनानंतर पकडलं. तर 20 खून होईपर्यंत हा पॅटर्न लक्षात न येणं, इतक्या मुलींचे त्यात जीव जाणं आणि सेम गोष्ट त्याने रिपीट करणं किती भयानक आहे खरं तर हे. आणि ओंकार, 20 हे आपण म्हणतोय, 20 हा शासकीय आकडा आहे, कारण 20 बॉडीज पोलिसांना आयडेंटिफाय झाल्या. स्वतःचा जबाब देताना सिरियल किलर सायनाइड मोहननी अशी कबुली दिली की ऍक्च्युली त्यांनी हे 32 मुलींसोबत केलंय. बाप रे. पण त्या 32 पैकी 20च पोलिसांना सापडल्या, 20चेच रेकॉर्ड सापडले, त्यामुळे शासकीय आकडा 20 हा आहे. पण मला एक कळत नाही, ज्यावेळेस आपण हे त्याने 20 किंवा 32 जो काही आकडा म्हणू, हे खून केले कसे? म्हणजे त्या मुलींना काय त्याने भूल थाप आणून आणलं असेल तिकडे, पण त्यांनी त्या सगळ्या मुलींना, कारण ह्या सगळ्यामध्ये कुठेच एक तर स्वाभाविकपणे कळते की मुलींनी स्वतः आत्महत्या केल्यात असंच वरकरवी दिसतंय. तर जर या सगळ्या मुलींना आत्महत्या कसं करायला लावलंय? सो हीच स्टोरी आहे.
सो ह्याला क्रिमिनॉलॉजी भाषेमध्ये मोडस ऑपरेंडी असं म्हणतात, की गुन्हा करण्याची पद्धत. हां. सो मोहन कुमार हा तिथल्या एका शाळेत शिक्षक होता. अ, तो शिकवत असताना त्यांनी 3 लग्न केली ऑफिशियली. पहिल्या बायकोला डिवोर्स दिला कारण तिला सांगितलं मला धर्मांतरण करायचं. या कारणाखाली डिवोर्स दिला आणि दुसऱ्या बाईशी लग्न केलं. त्यांच्यासोबत मुलं-बाळं असताना त्यांनी तिसऱ्या बाईशी लग्न केलं, ज्याचं नाव श्रीदेवी होतं. तिच्याबरोबर त्याला अजून एक मुलगी झाली. तिकडे राहत असताना त्याचं एका बाईसोबत भांडण झालं, तिकडे बाजूला राहत असणाऱ्या. आणि त्या बाईसोबत जेव्हा भांडण झालं तेव्हा त्या मोहननी तिला धक्का दिला. आणि असं झालं की त्या धक्क्यानंतर तिने पोलीस कंप्लेंट केली आणि मोहनला अटक सुद्धा झाली. बर. आणि 1 महिना तो जेलमध्ये होता. जेलमध्ये असताना आता आपल्याला वाटलं की एकदा जेलमध्ये गेला की सुधारेल. हो. जेलमध्ये त्याचा एक मित्र बनतो, जो सोन्याची तस्करी करणं किंवा सोन्याची आर्टिकल्स इकडे तिकडे ने-आण करणं ह्या गोष्टी करत असतो. त्याच्याशी बोलताना त्यांना असं कळतं की सोनं चकचकीत करण्यासाठी सगळेच सोनार किंवा ज्वेलरी शॉपवाली लोक एका केमिकलचा वापर करतात, ज्यामध्ये खूप मोठ्या प्रकारात सायनाइड असतं. सायनाइड हे एका प्रकारचं विष आहे आणि सगळ्यात जालिम मानलं जाणारं विष आहे, की त्याच्या थोडासा म्हणजे नुसतं संपर्कात जरी आलो तरी बेशुद्ध पडतो आणि ते अख्खं सेवन त्याचं केलं तर माणसाचा जीव काही मिनिटामध्ये जातो. सो त्याच्या हे लक्षात आलं की हे सोनार ते सोनं साफ करण्यासाठी एक केमिकल वापरतात, ज्यात मोठ्या प्रमाणात सायनाइड असतं. जेलमधनं बाहेर आल्यावर तो स्वतः आपण सोन्याचं काम करतो किंवा आपलं सोन्याचं दुकान आहे असं पोज करून हे सायनाइड विकत घेतो आणि तिथून सुरुवात होते सायनाइड मोहनच्या या डार्क काळाची. बापरे. सो ओंकार, तू सिरियल किलर्स बद्दल जितकं जास्त अभ्यास करशील, जितकं ऐकशील, वाचशील, त्याच्यातनं तुला एक कळेल की सगळ्या सिरियल किलर्सना समाजाची इन अँड आउट माहिती असते. समाजाच्या व्हल्नरेबिलिटीज काय आहेत, चांगले ऑब्झर्वर्स असतात. मोहनला समाजाची एक व्हल्नरेबिलिटी खूप छान दिसते आणि ती म्हणजे समाजाची एकंदर जी क्रेज आहे लग्न करण्याबद्दल, जे तू सुरुवातीला म्हणालास की आपल्याला एकच स्वप्न दाखवलं जातं बऱ्याच मुलींना अजूनही, की ते म्हणजे लग्न कर. ही एक तो गोष्ट आयडेंटिफाय करतो. त्यामुळे तू बघितलंस हे विक्टिम्स ज्या सगळ्या आहेत त्यांच्यात एक पॅटर्न कॉमन आहे की त्या सगळ्या मागासवर्गीय आहेत आणि त्या गरीब घरातनं येतात. ह्या सगळ्यांच्या आत्तापर्यंत समाजाने अशा प्रकारे त्या मुलींचं खच्चीकरण केलेलं आहे की त्यांना त्यांच्या अख्ख्या आयुष्याचं एकच गोल वाटतं, ते म्हणजे लग्न करणं. जोपर्यंत लग्न करत नाही तोपर्यंत काही खरं नाही, अशा भावनेने त्या सगळ्या मुली, म्हणजे मन त्यांचं खच्ची झालेलं असतं. अशा मुली तो नजर ठेवून शोधून तो त्या मुलींची जवळीक साधतो. एक एक करून त्या मुलींची जवळीक साधतो आणि त्यांना आपापल्या प्रेमामध्ये गुंतवतो. सो मी म्हटलं तसं बऱ्याच मुलींच्या काही मुलींच्या घरच्यांना सुद्धा हे माहिती होतं, कारण त्यानंतर त्या मुलींचं लग्न होऊन झाल्यानंतर एक काही महिने तो स्वतः त्यांच्याशी फोनवर बोलायचा आणि ख्याली खुशाली कळवायचा. आणि या सगळ्या कुठल्याच त्या मुलींच्या पालकांनी त्याला पाहिलेलं असतं, पण तो प्रत्येक वेळेला आपलं नाव, आपली आयडेंटिटी काहीतरी वेगळी सगळं बदलून तो ह्या गोष्टी करत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल अनिताशी बोलताना तो सुधाकर कुलाल असतो, सुनंदाशी बोलताना तो शशीधर पुजारी असतो, कावेरीशी बोलताना तो सुधीर आचारी असतो. प्रत्येक वेळेला नाव आपलं बदलून, इनफॅक्ट जेव्हा पोलीस त्याला अरेस्ट करतात आणि त्याच्या घराची झडती घेतात तेव्हा दागिने, पैसे, मोबाईल यासोबत त्याला अनेक वेगवेगळी बनावटी व्हिजिटिंग कार्ड्स आणि लेटर हेड्स सुद्धा सापडतात. बापरे, म्हणजे हा प्रॉपर प्लेयर आहे, हा ठरवून सगळ्या गोष्टी करतोय. आणि सो मोडस ऑपरेंडी सेम, की मुलीशी एका जवळीक वाढवायची, तिला सांगायचं की मुलीशी किंवा घरच्यांशी, पण तो हळूहळू मुलींशी बोलायला लागतो, जवळीक वाढते, त्यांच्यात प्रेम निर्माण होईल अशा तो कंडिशन्स निर्माण करतो आणि त्या मुलींना सांगतो की मला खूप आवडतेस तू, मला थांबायचं नाहीये, मला तुझ्याशी लग्न करायचंय.
ती मुलगीही तयार होते, कारण सरकारी म्हणजे सरकारी नोकरी असलेला, इतका छान बोलणारा, सॉफ्ट स्पोकन, वेल स्पोकन, मला समजून घेणारा मुलगा मिळतोय. तो म्हणतो, फक्त माझी एकच अट आहे की मला हुंडा नकोय. परत मुलींना वाटतं की अरे, म्हणजे कारण ह्यामुळेच तर बऱ्याच लोकांची लग्न अडलेली असतात, की जात मागास असते आणि हुंडा द्यायला घरी पैसे नसतात. आणि हा असं एक समोरून म्हणतात तसं नाईट इन शायनिंग आर्मर स्वतःहून मला अप्रोच होतोय, जो हुंडाही माझ्याकडनं घेत नाहीये, ज्याच्याकडे एक स्टेबल सरकारी नोकरी आहे आणि तो फक्त माझ्यावर प्रेम करतोय. तर मुली सगळं आपापलं रॅशनल थिंकिंग विसरून त्या त्या अपॉर्च्युनिटीच्या मागे पळतात, त्याच्या प्रेमाच्या कदाचित मागे पळतात. तो त्यांना सांगतो की फक्त आपले जातीत फरक आहे, त्यामुळे आपण पळून जाऊन लग्न करूया, आपण पब्लिकली नको करूया, कारण ही कास्ट सिस्टीम आपल्याला लग्न कदाचित मान्य करणार नाही. वरकरवी चांगला दिसणारा माणूस आहे, चांगला दिसणारा, कमावता, म्हणजे बोलणं चालणं चांगलं आहे, तो शहरात राहून आलेला वाटतो. त्यामुळे या मुलीही तयार होतात की एवढा चांगला मिळत असेल तर फक्त जातीय भेदामुळे जर लग्न थांबणार असेल, त्यापेक्षा आपण लग्न करून टाकूया. सो ह्याच्यात पण काही तफावती आहेत की त्यांचं लग्न होतं किंवा नाही होत, पण ते लग्नासाठी जातात आणि कुठच्या गावापासून थोडं लांब, कारण म्हणजे कोणी पकडणार नाही. आणि लग्नाच्या वेळेला ते त्यांची पहिली रात्र तिकडे घालवतात. त्यांच्या दोघांमध्ये सेक्स होतं आणि ते अनप्रोटेक्टेड सेक्स होतं. सो दुसऱ्या दिवशी सकाळी ते उठतात आणि म्हणतात, चला आता आपण एक बाहेर राऊंड मारून येऊया. फक्त तू एक काम कर, तुझे दागिने वगैरे सगळे इकडेच ठेव, कारण नको उगाच रिस्क नको घ्यायला, आपण छान खोली लॉक करून जरा जाऊन बाहेर जाऊन येऊया. इमॅजिन कर, आपल्याला आवडत्या मुलासोबत आपण लग्न केलेलं आहे आणि नुकतीच एक छान रात्र घालवलेली आहे आणि ह्या आनंदामध्ये त्या मुलीसुद्धा आपले दागिने रूमवर ठेवून त्याच्यासोबत बाहेर चालायला लागतात आणि तो छान बोलत असतो. एक चालत चालत तो त्यांना बस स्टॉपपर्यंत आणतो आणि त्यांना असं म्हणतो की आपण काल जे केलं ते ॲक्च्युली चुकीचं आहे आणि आपण थोडी घाई केली. सो कदाचित ह्याच्यातनं अनवॉन्टेड प्रेग्नन्सीची रिस्क आपल्याला जाणवेल. तर आपण एक काम करूया, आपण जी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल असते ती घे तू, सो दॅट आपल्याला एवढी जबाबदारी कदाचित घेता येईल नाही, माहीत नाही. आपलं नुकतंच लग्न झालंय आणि आपण कदाचित माहिती नाही, मला पण अनप्रोटेक्टेड आपण सेक्स केलेला आहे. सो तू ही कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल घे आणि मग आपण पुढे जिथे जातोय तिकडे जाऊया. फक्त एक काम कर, ही पिल तू घेशील ना तेव्हा बाथरूममध्ये जाऊन घे, कारण याचे साईड इफेक्ट्स असे आहेत की कदाचित उलटी वगैरे आपल्याला होऊ शकते. सो ह्याच्यामध्ये इनफॅक्ट पोलिसांचे रिपोर्ट्स तू जर बघितलेस तर इतके डिटेल्स तुला वेगवेगळे जाणवतील की त्यांनी त्या इतक्या मुलींशी बोलून त्यांचा अभ्यास इतका जास्त केलाय की त्यांना हे पण माहितीये की त्या मुलीची ओव्ह्युलेशन सायकल कधी आहे. बापरे. आणि त्या ओव्ह्युलेशनच्याच आसपास तो हे सगळं घडून येईल असं करतोय. म्हणजे इतका त्यांनी डीप डिटेल अभ्यास करून, विचार करून, प्रीमेडिटेटेड हे सगळे क्राईम्स आहेत. पण मला एक कळत नाही, या सगळ्यामध्ये त्याचा हेतू काय होता? म्हणजे चोरी करणं हा हेतू होता, त्या मुलींना फसवून त्यांच्यासोबत काय संबंध ठेवणं हा हेतू होता? मला हेतूच कळत नाही. म्हणजे हे लक्षात आलं की त्यांनी हा या पद्धतीचा गुन्हा केला, पॅटर्न आला लक्षात, पण तो परत परत करत राहिला आणि का करत होता हे सगळं? अगदी सोप्या पद्धतीने सांगायला झालं तर विकृती हा एकच हेतू त्यात असू शकेल, कारण ज्या अर्थी त्याच्या घरी ते सगळं सोने नाणे सापडले, तो खर्चही करत नव्हता. ते कर्नाटक राज्य सोडून इतके पैसे कमवल्यावर, म्हणजे जस्ट फॉर एक्झाम्पल, अनिता स्वतःच एक 2.5-3 लाखाचं सोनं घेऊन घराबाहेर पडलेली. सो अशा जर 20 आणि त्याच्या मताने 32 मुली असतील तर त्याच्याकडे पुरेशी संपत्ती असेल की जो सेफ ठिकाणी कुठेतरी जाईल किंवा दुसऱ्या राज्यात जाईल, जेणेकरून तो पकडला जाणार नाही किंवा असं काहीतरी करेल. पण ह्या प्रकारचं काहीच त्यांनी केलं नाही. सो विकृती आय गेस हेच एक मेन कारण असू शकतो, बिकॉज म्हणजे ही डिड इट बिकॉज ही कुड.
बापरे, हे केवढं भयानक आहे ना हे, की आपल्याकडे लग्न आपण इतक्या वरच्या ठिकाणी नेऊन ठेवलेले आहेत. आणि स्पेसिफिकली मुलींच्या बाबतीत जर जोडीदार मिळाला, म्हणजे आपल्याकडे आपण म्हणतो ना, की लग्न झालं म्हणजे सेटल झालं. तर हम्म. ते फॅमिली पूर्ण होणं, लग्न होणं, याला इतकी समाजमान्य आणि त्याचं खरं तर दडपण आहे, दडपण आहे. की तेच करायचं असतं आणि मग ते हव्या त्या मार्गाने आणि त्याच्यासाठीची सगळी स्वप्न रचणं, या इतक्या गोष्टी आहेत. हे खरं तर खूप सॅडनिंग आहे, की या इतक्या सगळ्या मुलींना त्यांची चूकही नव्हती ना खरं तर. त्या ज्या काय 20, 25, 30 मुली आहेत, त्यांना तर असं वाटत होतं, की त्यांना त्यांचा नवरा सापडलाय, त्यांचा जोडीदार सापडलाय आयुष्याचा. आणि अशा कुठल्यातरी एखाद्या अनोळखी व्यक्तीवरती 2, 4, 6 महिन्यांच्या ओळखीवर विश्वास ठेवणं, त्याच्यासोबत आपलं अख्खं कुटुंब, आपलं अख्खं करिअर, जे काही आयुष्य आहे, ते सगळं दावावर लावून निघून जाणं आणि असा काहीतरी प्रसंग होणं. बापरे! मला शिवाय मोर दॅन विकृती, मोर दॅन हे सगळं, मला ही सगळ्यात मोठी विश्वासघाताचीच विश्वास गोष्ट वाटते. म्हणजे इतका मोठा विश्वासघात आणि तो परत इतक्या मुलींच्या बाबत करणं, म्हणजे खूपच भयानक आहे हे. आणि गुन्हेगार कोण म्हणजे जी गोष्ट आपण सतत डिस्कस करतो की गुन्हेगार जसा समाजातनं येतो तसंच विक्टिम सुद्धा समाजातनं येत असतील. आय हो. थिंक हे त्याचं खूप चांगलं उदाहरण आहे. हो. त्यांनी जो अभ्यास केलेला ह्या सगळ्या मुलींचा पॅटर्न सेम आहे की त्या सगळ्या सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासमधनं येतात. आणि त्यामुळे कदाचित असंही आहे की एखादी श्रीमंत मुलगी असेल किंवा एखादी काय प्रिव्हिलेज्ड मुलगी असेल, ती हरवल्यावर कदाचित यंत्रणा सुद्धा खूप जोमाने तिला शोधायला लागेल किंवा तिची हो. मिसिंग पर्सन्स किंवा तिच्या विरुद्धची एखादी कंप्लेंट इतकी लाईटली घेतली जाणार नाही. सो सोसायटीने जे कंडिशनिंग केलेलं आहे की कदाचित तुम्ही त्या प्रिव्हिलेजच्या मीटरमध्ये जितक्या खाली असाल तितके तुम्ही इंडिस्पेन्सिबल होता आणि मग हो. सिस्टीम सुद्धा तुम्हाला शोधण्यासाठी कदाचित इतका जीव तोडून प्रयत्न करत नाही. म्हणजे आता आपण बघितलं की जर ह्या वेगळ्या कारणांनी त्यांच्यावर पॉलिटिकल प्रेशर आलं पोलिसांवर, ते पॉलिटिकल प्रेशर नसतं तर अनिता ही शेवटची केस नसती. हो. अशा अनेक तो करतच राहिला असता. तर समाज म्हणून पण आपण एक बघायला पाहिजे की आपल्यासाठी किती इंडिस्पेन्सिबल आहेत का खरंच लोक. खूप खूप महत्वाचं आहे आणि मला त्याच्या पुढे जाऊन असं वाटतं, की मग परत तो लग्नांवरती ज्यावेळेस मुद्दा येतो ना, की आता सोशल मीडियाच्या जगात इतके मुलं-मुली ज्यांना आपण भेटत नाही. आता इतके आपण गुन्ह्यांच्या केसेस बघतो. ऑनलाईन सुद्धा सतत बातमी येत असते, की कुठल्यातरी परदेशात राहणारा कोणीतरी व्यक्ती आहे, त्याच्यासोबत ऑनलाईन प्रेम झालं आणि ऑनलाईन फ्रॉड झाला, मग पैसे पाठवले. अजून सुद्धा लोकं तर एक आयडियल पार्टनर, हो. जोडीदार याच्या अपेक्षेमध्ये ज्या माणसाला आपण इनफ ओळखतही नाही आहोत, त्याच्यासोबत इतक्या मोठे पावलं घ्यायला तयार होतो आणि त्याचा काय परिणाम असू शकतील याचे विचारही करत नाही. त्याच्यामुळे हा एक खरं तर खूप मोठा धडा आहे या सगळ्या लोकांसाठी, जे अशा मोठ्या कमिटमेंट्स करतात काय छोट्या ओळखीवरती. हो. समोरची व्यक्ती तुमचे बरोबर तुमचे पॉइंट्स शोधतो आणि त्याच्याच वरती तुम्हाला हे करतो. तर मला असं वाटतं कुठेतरी या सगळ्या गोष्टी थांबू शकल्या असत्या जर योग्य वेळेस त्या स्वतः मुलींनी सुद्धा प्रश्न विचारले असते स्वतःला व्हॅलिड, की माझं हे बॅकग्राऊंड आहे. माझ्यासोबत का बरं एखादा सरकारी अधिकारी, सरकारी नोकर लग्न करायला तयार होईल? त्याच्या माझ्याकडनं का कुठल्याही अपेक्षा नसतील? हे जर कदाचित थोडे रॅशनल प्रश्न त्या ठिकाणी विचारता आले असते, तर कदाचित हे गुन्हे थोडे आधी थांबू शकले असते. आणि मला अजून या सगळ्या गोष्टीमधला एक खूप महत्वाचा मुद्दा असा वाटतो ना, की जसं तू म्हणालीस, की एका खूप आधीच्या केसमध्ये तो जेलमध्ये गेला होता आणि 1 महिना तो त्या जेलमध्ये होता आणि तिथे जाऊन तो काहीतरी शिकून आला आणि त्यातनं हे सगळं सुरू झालं. आपण ज्यावेळेस जेल्स या सगळ्या सिस्टीम्सकडे बघतो, त्यावेळेस ते गुन्हेगारांना शिक्षा व्हावी म्हणून ते तिकडे गेलेले आहेत. त्याच्यामुळे आयडियली त्यांना शिक्षेचं प्रायश्चित्त व्हावं, त्यांना समज यावी, की आपण समाजापासून वेगळे आहोत, आपण तोडलंय आपल्याला समाजापासून कारण आपण काहीतरी चूक केली आहे. पण हे बॉलिवूड आणि या स्पेसिफिक केसमधनं आणखीन प्रकर्षानं जाणवतं, की खरं तर ते गुन्हेगार आणखीन वेगळ्या गुन्ह्यांना एक्सपोज होतात का? म्हणजे ह्या जेल्स आणि या सगळ्या सिस्टीम्सचा पण काही वेगळा विचार करायला पाहिजे का? की जिथे 2 गुन्हेगारी मानसिकतेतली लोकं एकत्र आली आहेत,
ती एकत्र मिळून आणखीन मोठा गुन्हाच करणार आहेत. तर अशा वेगवेगळ्या गुन्हे करणाऱ्या मानसिकतेतल्या लोकांना पण एकत्र आणताना काय काळजी घेतली पाहिजे, त्याच्यावर काय झालं पाहिजे. कारण जर हा मुलगा, हा माणूस त्या जेलमध्ये गेला नसता, तर त्याला सायनाईड बद्दल कळलंच असतं का? आणि त्यातनं हे सापडलं असतं का? असा मला प्रश्न पडतो खरं तर. कदाचित असंही असेल, की जेलमधनं परत आल्यावर त्याला कुठच्या नजरेने बघितलं जातंय. जर जेलमधनं तो 1 महिन्याने परत आला आणि त्यांनी त्याचा रेग्युलर जॉब रिझ्यूम केला असता हो. किंवा नॉर्मल, की ठीक आहे हा शिक्षा त्याची संपवून परत आलाय. पण अजूनही जर त्याला समाजाने गुन्हेगारीच्याच नजरेने बघितलं असेल, तर कदाचित ती एक रिबेलियस त्याची हे पण असेल, की मला तुम्ही गुन्हेगारीच्या नजरेने बघताय, तर मी अजून गुन्हे करायला उद्युक्त होईल. कदाचित हे असू शकतं. हां, म्हणजे आपण कुठलाही गुन्हा ज्यावेळेस डिस्कस करतोय, इतक्या मल्टी लेयर्ड गोष्टी असतात. म्हणजे 1 अधिक 1, 2 हो. इतकं साधं, सोपं, सरळ त्याचं उत्तर असूच शकत नाही. आणि अशी सारखी जी केस असते, जी मला वाटतं इतका त्या सोशल फॅब्रिकला धक्का देणारी आहे ना, म्हणजे जाणीवच करून देतो अशासारखा एखादा गुन्हेगार, की ज्याला सगळी पाळंमुळं दिसतायत, ज्याला सगळं आतून तयार असलेलं स्ट्रक्चर, सोशल स्ट्रक्चर दिसतंय आणि तो त्याचा छान वापर करून घेतो. आणि आपण समाज म्हणून त्याला तो वापर करू देतो. करू देतो. हो, हो. तर मला वाटतं या सगळ्या गोष्टींचा थोडा आणखीन विचार करायला हवा आहे. आणि लग्न, अजून सुद्धा काही अवाजवी त्याच्यासोबतच्या असलेल्या अपेक्षा आणि जे काही मिळतंय ते त्याचा फार मोठा विचार न करता, त्याला रॅशनल थिंकिंग न करता, त्याला काही प्रश्न न विचारता इतक्या मोठी पावलं घेणारी जी मुली आहेत, खरं तर भयानक आहे हे. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला जरूर कळवा. या सगळ्या नागरिक शास्त्राच्या एपिसोडमधनं आपण हे काय पद्धतीनं गुन्हे घडतात, त्यांच्या मागची कथा काय आहे, त्यातल्या खऱ्या माणसांच्या, ह्या खरं तर खऱ्या माणसांच्या गोष्टी आहेत आणि म्हणून ते जास्त अंगावर येतं. म्हणजे एखादी रोमांचकारक गोष्ट ऐकतो आपण, त्यावेळेस असं वाटतं की अरे बापरे, कसं घडलं हे, काय घडलं. पण ह्या खऱ्या माणसांच्या, आपल्या आजूबाजूच्या घडलेल्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे त्या जास्त सीरियस आहेत. आणि यातनं आपल्याला अर्थात बोध घ्यायला हवाय, की आपण काय पद्धतीनं या वेगवेगळ्या पातळ्यांवर स्वतःही सजग राहू शकू आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांचंही रक्षण करू शकू. तर कसा वाटला एपिसोड नक्की कळवा. यासोबत असलेल्या आणखीन कोणत्या केसेस बद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल, आणखीन कोणते पर्स्पेक्टिव्ह डिस्कस करायला आवडतील, हेही जरूर कळवा. धन्यवाद.